जय शिवराय मित्रांनो, आज बेळगाव येथे रोटरी क्लब आयोजित ऐतिहासिक शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन व दर्यापती शिवराय यांचं आरमाराचं प्रदर्शन लावण्यात आलेलं आहे। तर इथं जे मी आलोय चिंचवडून संतोष मुरलीधर चंदने श्री शिवशस्त्रगाथा शिवाई संग्रहालय चिंचवड पुणे येथून आपलं हे संग्रहालय असून आपण फिरते संग्रहालयाच्या मार्फत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठ्यांचा इतिहास हा शस्त्रांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत असतो। आज बेळगाव येथे आपण हे प्रदर्शन लावण्यात आलेले आहे। त्या इथं प्रदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन चित्र, होडीलिपीतील हस्ताक्षराचे पत्र, संस्थानिकांचे स्टॅम्प पेपर आणि नाणी यांचं असं एकत्र एक आपण प्रदर्शन लावलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील जी काही शस्त्र आहेत, विशेषतः मराठ्यांच्या शस्त्रांमध्ये बोलाल तर धोप, वक्रधोप, नंतर तलवारीचे विविध प्रकार, नंतर तोफगोळे, काष्टीच्या बंदुका, नंतर गुप्ती, निमचा, सिरोई, तेगा अशा विविध 40 प्रकारच्या तलवारी आपण इथे प्रदर्शनात लावलेल्या आहेत। कुऱ्हाडीचे अनेक प्रकार, कुलप, नंतर घोड्यांचे रिकिब असे विविध शस्त्र आपण या प्रदर्शनामध्ये आहेत। त्याबरोबर ढाली आणि विशेषतः म्हणजे माडू नावाचं शस्त्र, ढालींचे विविध प्रकार, बंदुकीचे विविध प्रकार या प्रदर्शनामध्ये छत्रपती बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते गावचे सुपुत्र श्री गुणवंत सुतार यांची नुकतीच BSNL भारतीय दूरसंचार निगम बेळगाव जिल्हा सल्लागार समितीवर नेमणूक झालेली आहे। आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या बेळगाव भागातील नेतृत्व आणि राज्यसभा सदस्य खासदार श्री इराणा कराडी यांच्या शिफारसीनुसार आपल्या राष्ट्रीय जे BSNLची कमिटी आहे त्याचे संचालक उर्वशी सागवन यांच्या आदेशानुसार सल्लागार समितीवर नेमणूक झालेली आहे। आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। त्यांच्या नेमणुकीमुळे कार्यकर्त्यांचे आणि परिसरातील सर्व लोकांच्या शुभेच्छेचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे। या निगमच्या माध्यमातून जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांनी कार्य करावं आणि आपल्या कार्याचा ठसा उठवावा अशा शुभेच्छा मी त्यांना देत आहोत।